समाज इन्स्टिट्यूट संचलित शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इथं आज आपण विज्ञान दिन साजरा करत आहोत। 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सर्व भारतभर साजरा केला जातो आणि आज आपण सी.व्ही. रमन यांच्या फोटोचं पूजन करून इथं आपण विज्ञान दिन साजरा करत आहोत। बालमित्र, सी.व्ही. रमन यांच्याच प्रतिमेचं पूजन का करायचं? आणि आज त्यांचा जन्मदिनही नाही आणि पुण्यतिथी नाही, तरी पण आपण आज 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा करत आहोत। तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की आज काहीच नाही आणि कसं काय हे साजरा करतात? तर असं झालं, सी.व्ही. रमन हे फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी एक शोधनिबंध लिहिला म्हणजे संशोधन केलं आणि 28 फेब्रुवारी 1928ला तो सादर केला आणि त्यानंतर पुढे त्या संशोधनासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं। भारताचं दुसरं नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं, पहिलं कुणाला मिळालं? रवींद्रनाथ टागोर। तर अशा पद्धतीनं 28 फेब्रुवारीला तो शोधनिबंध सादर केला आणि तो जगाच्या नेचर या मासिकामधून प्रसिद्ध झाला आणि सर्वांना कळालं की प्रकाशाचे विकिरण कसं होतं। आता बघा, सूर्य पाठीमागं तुमचा सूर्य आहे आणि त्याचा प्रकाश आपल्यावर पडतोय, तर मी इथं तुम्हाला दिसतोय सगळ्यांना, तर याचं विकिरण होतं म्हणजे पृथक्करण होतं किंवा एखाद्या कुठल्याही मूलद्रव्यातनं कणातून जर सूर्यकिरण गेला, प्रकाश गेला, तर त्याचं पुढं पृथक्करण होऊन विकिरण होऊन त्याचे वेगवेगळे रंग कसे तयार होतात हे त्यांनी शोध लावला। सगळ्यात पहिला कलकत्त्यामध्ये हा शोध लागला आणि त्यानंतर त्यांनी तो सादर केला। म्हणून आपण 28 फेब्रुवारी हा 1987 पासून विज्ञान दिन म्हणून साजरा करतो। हे त्याचं झालं महत्त्व की आपण याच दिवशी का साजरा करतो। दुसरं म्हणजे सी.व्ही. रमन, चंद्रशेखर वेंकट रमन, अतिशय हुशार बुद्धिमान असा भारतीय शास्त्रज्ञ। तुम्ही विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वसामान्य मुलं आहोत, आपल्याला संशोधन येणार नाही किंवा आपण हे करू शकत नाही असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं, पण तसं नाही। ह्या छोट्या छोट्या साध्या गोष्टीतून आपण संशोधन करू शकतो, फक्त आपल्याला तशी चिकित्सक वृत्ती आपली असली पाहिजे। हे असं का होतं, हे असंच का आहे, हे असं का असेल, याच्यासाठी जर आपण संशोधन केलं, याच्यासाठी जर विचार केला, तर नक्की आपण पण पुढे जाऊन सायंटिस्ट बनू शकतो, शास्त्रज्ञ बनू शकतो। तर आपण आता आज आपण विज्ञान दिन साजरा करत असताना एक छोटे असे तुम्हाला मी शास्त्रज्ञांची थोडी माहिती सांगेन। तर याच्यामध्ये साधे प्रयोग बघा, आर्किमिडीजचं तत्व आहे आपल्याला। तर याच्यामध्ये आर्किमिडीजनं काय प्रयोग केलेला, तर असा काही खास तो लॅबमध्ये बसलाय आणि वर्षानुवर्षे रिसर्च केलाय, संशोधन केलंय आणि मग त्यानं मांडले, असं अजिबात झालं नव्हतं। साधं टपमध्ये आंघोळ करत असताना तो टपमध्ये गेल्यावर पाणी बाहेर पडलं आणि त्यानं त्याचा शोध लावला की जेवढ्या वस्तुमानाचं, जेवढ्या वजनाचं आपण त्याच्यामध्ये द्रवामध्ये पदार्थ टाकतो, तेवढ्या वजनाचं, तेवढ्या आकारमानाचं पाणी काय होतं, द्रव बाहेर येतो। म्हणजे हा किती साधा संशोधन, फक्त त्याची बघण्याची दृष्टी, निरीक्षण याच्यावरच आपलं सगळं संशोधन अवलंबून असतो। म्हणजे कृती करणं, निरीक्षण करणं आणि निष्कर्ष किंवा अनुमान काढणं याच्यावर संशोधन अवलंबून असतं। आणि हे जर ज्या मुलाला येईल ना, तो नक्की पुढे जाऊन शास्त्रज्ञ होईल। तुम्हाला 12वी नंतर आयसर म्हणून एक परीक्षा असते, ती परीक्षा एंट्रन्सची पास केली की आपल्याला आयसर या इन्स्टिट्यूटमध्ये 11वी-12वीसाठी ॲडमिशन मिळतं, 12वी नंतर ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन मिळतं आणि मग तिथं वेगवेगळे शास्त्रज्ञ तयार होतात। ही आत्ताची आपली झाली प्रोसेस। पण साधी गोष्ट सांगेन, तुमच्यासारखे विद्यार्थी, एक मुलगी होती आणि तिनं काय संशोधन केलं असेल, तर तिला शाळेतून प्रोजेक्ट करायला सांगितलेलं, 10वीची मुलगी होती आणि प्रोजेक्ट करत असताना प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर स्टॅपलरनं ती पिना मारत होती आणि अचानक पिना संपल्या। असं झालं की आपल्याला पण थोडंसं डोकं फिरतं की हे काय झालं म्हणून। तर या छोट्याशा गोष्टीवर तिनं विचार केला आणि असं तिनं शोधून काढलं की जेव्हा पिना संपायच्या आधी फक्त तिनं नेलपेननं शेवटच्या पिनांना रंग दिला आणि जेव्हा पिना संपणार आहेत तेव्हा ती रंगीत पिन आली की ओळखायचं की स्टॅपलरमधल्या पिना संपणार आहेत आणि आता आपण याच्यामध्ये दुसऱ्या पिना घातल्यात। म्हणजे किती छोटंसं संशोधन आहे बघा, पण त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे। त्यानंतर दुसरं एक सांगायचं झालं तर बघा, आपल्याकडे ट्रेन्स आहेत। पहिल्यांदा ट्रेन आले तेव्हा त्याच्यामध्ये कोणी बसायचं नाही, पण आता कसं बरेच जण म्हणजे जवळजवळ सगळेजण ट्रेनचा वापर करतात। आणि असं एक आहे की भारतामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये की ट्रेन थांबली की बरेच जण तिथं टॉयलेटला वगैरे जातात आणि त्यामुळे त्या रेल्वे स्टेशनवर स्मेल हे ते असे प्रकार होतात। तर एका मुलानं याचा विचार केला, तुमच्यासारखाच 8वीतला मुलगा होता आणि त्याने विचार केला आणि त्याने त्याच्यावर काय संशोधन केलं असेल,
तर जेव्हा ट्रेनचं स्पीड 40 होतं, कमी कमी होत येतं, तेव्हा ट्रेन थांबते. ओळखायचं की तो स्टॉप आला आणि तिथं ट्रेन थांबणार आहे. तर असं झालं की लोक त्याच्यामध्ये चढतात, हे त्यानं पाहिलं आणि त्यानं त्याच्यावर संशोधन केलं. त्या टॉयलेटच्या याच्यावर एक असा फ्लॅप तयार केला की स्पीड कमी होईल तसं तो टॉयलेटचा फ्लॅप बंद होणार आणि कुणालाही तिथं टॉयलेटला जाता येणार नाही. किती साधी गोष्ट आहे बघा, पण याच्यावर विचार करणं, कुठल्याही समस्येवर सोल्युशन काढणं, उत्तर काढणं, याला संशोधन असं म्हणतात. तर आपण जोपर्यंत त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होत नाही, त्याच्या समस्येच्या मुळापर्यंत जात नाही, तोपर्यंत संशोधन घडून येत नाही. हे झालं दुसरं. त्याच्यासाठी पण त्यावेळेचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन यांनी त्याला शाबासकी दिली होती. तर अशा प्रकारे छोटे छोटे प्रयोग असतात, पण मुलांनी स्वतः लक्ष दिलं, स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं की हे का होतंय, हे असं का करायचं, आपल्या बुद्धीला थोडीशी चालना दिली तर आपण नक्की त्या दृष्टीनं प्रयत्न करू शकतो. आपल्या शाळेतलंच उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या शाळेमध्ये 8वीला धर्मा मुलगा आहे. अभ्यासात अकॅडमीमध्ये तो थोडा कमी असेल, पण त्यानं स्वतः असं एक हे तयार केलं की त्यानं बघितलं, ऑब्झर्व केलं आणि त्याच्या लक्षात आलं की ट्रॅफिकच्या वेळी जेव्हा सिग्नल लागतो तेव्हा सगळ्या गाड्या थांबतात आणि लोक झेब्रा क्रॉसिंगवरून क्रॉस करतात रस्ता. तर धर्माच्या असं लक्षात आलं की तेव्हा अपंग व्यक्ती त्यानं पाहिला आणि त्याला जायला अडचण झाली, कारण 20 सेकंदाचं तो टाईम लिमिट असतं ट्रॅफिक सिग्नलला आणि तेव्हा ती व्यक्ती जात नव्हती. मग धर्माने येऊन मला सांगितलं की मी असं तयार करतो की त्या दिव्यांग व्यक्तीला त्या 20 सेकंदात तो रस्ता क्रॉस करता येईल. याच्यासाठी त्यानं साधे घरातल्या टाकाऊ वस्तू, असे रीळ वगैरे घेतले प्लास्टिकचे आणि त्याला कागद लावून असं त्यानं मॉडेल बनवलं, छानसं मॉडेल बनवलं की त्याला मोटर पण लावली आणि ते बरोबर ॲक्सिलेटर, जसं आपण ॲक्सिलेटर बघतो ना विमानतळावर किंवा मॉलमध्ये वगैरे, वरती आपोआप जातो आपण आणि खाली उतरतो, हे जे ॲक्सिलेटर असतं ना त्या पद्धतीनं त्यानं बनवलं की त्याच्यावर तो दिव्यांग व्यक्ती उभा राहिला की बरोबर 5 सेकंदामध्ये तो रस्त्याच्या पलीकडे जाईल. तर अशा प्रकारची त्याची बुद्धी होती, त्याचं थिंकिंग होतं. म्हणजे तुमच्यातलाच एक मुलगा हेही करू शकतो. त्यानंतर युवराज पाटील म्हणून 7वीला मुलगा आहे, त्यानं काय बनवलेलं तर पावसाळ्यामध्ये कपडे सुकायला टाकले तर ते आपण जर घराच्या बाहेर असू तर ते भिजतात, बऱ्यापैकी टेरिसवर टाकलेले असतात, अंगणात टाकलेले असतात आणि ते भिजतात आणि परत घरातल्या महिलांना त्रास होतो, ते परत पिळायचं, वाळायला घालायचं, असं सगळं होतं. तर तो त्रास कमी करण्यासाठी साधी समस्या होती बघा, त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्या मुलांनी, युवराजनं काय केलं तर टेरिसवरच्या किंवा अंगणातल्या कपड्यांसाठी असं त्यानं सेन्सर लावला की तो रेनड्रॉप सेन्सर म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये पावसाचा थेंब पडला की ती आपोआप कपड्यांची काठी ती आत येणार आणि पाऊस गेला की ऑटोमॅटिक ती बाहेर येणार. तर अशा पद्धतीनं त्यानं केलं. म्हणजे आपल्या अटलमध्ये ते साहित्य आहे, तुम्हाला मार्गदर्शनही मिळत असतं, पण अशा दृष्टीने विचार करणं, स्वतः ते बनवणं, याला संशोधन म्हणतात. ते जर तुम्ही करत असाल, त्याचा जर तुमच्या बुद्धीचा उपयोग अशा पद्धतीने करत असाल तर नक्कीच आजचा विज्ञान दिन जो आपण साजरा करतोय त्याचं सार्थ होईल असं मला वाटतं. त्यानंतर आपल्या शाळेतला आणखी एक मुलगा होता अरफात 9वीचा. त्यानं काय बनवलेलं बघा, हे सगळं त्याच्या बुद्धीचं होतं, मी फक्त गाईड केलं होतं. तर त्यानं नेहमी समुद्रामध्ये जहाजं पास होत असताना जर पूल असेल तर मोठं जहाज असेल तर ते पुलाच्या पलीकडे त्याला जाता येत नाही, तर त्यानं मूवेबल ब्रिज बनवलेला. तो ब्रिज ऑटोमॅटिक वरती होणार, जहाज पास होणार आणि परत आहे तसा पूल होऊन त्याच्यावर वाहतूक होणार. तर अशा पद्धतीनं त्यानं बनवलेलं. म्हणजे तुमच्यातलीच मुलं जर असा विचार करू शकतात तर आपण का करू शकणार नाही, असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जर असं बोर्डिंगच्या मुलांना लिमिटेशन्स येतं की त्यांना साहित्य वगैरे टाकाऊ असं काही उपलब्ध होत नाही, त्यामुळे ती बनवू शकत नाहीत, पण आमच्या सगळ्यांची त्यांनी मदत घेऊन करायला काहीच हरकत नाही. शिवाय तुम्ही आता एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर घरी जाणार आहात, साधारण 15 एप्रिल ते 15 जून 2 महिने तुम्ही घरी असणार आहे. तर त्या काळातही तुम्ही असे छोटे छोटे प्रयोग, फक्त इलेक्ट्रिकचे सोडून, इलेक्ट्रिकच्या प्रयोगांसाठी मोठ्यांच्या निरीक्षणामध्येच ते करायचं असतं, शॉक वगैरे बसण्याची शक्यता असते, पण बाकीचे छोटे छोटे प्रयोग तुम्ही असे करू शकता. खेड्यातली मुलं आहेत, त्यांना खूप वाव आहे विज्ञानामध्ये प्रगती करण्यासाठी, पुढे येण्यासाठी. तर आपल्यातल्याच मुलांनी केलेले थोडेसे प्रयोग मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर 10वीच्या मुलांनी ऑटोमॅटिक हेल्मेट बनवलेला, स्मार्ट हेल्मेट. जोपर्यंत आपण हेल्मेट घालणार नाही तोपर्यंत गाडी ऑन होणार नाही. बऱ्याच वेळा हेल्मेट नसल्यामुळे ॲक्सिडेंट होतात, मेंदूला मार लागतो आणि बऱ्याच जणांचे प्राण जातात. तर असं होऊ नये म्हणून वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित म्हणून आपल्या शाळेतली मुलांनी बनवलेले मी तुम्हाला हे प्रयोग सांगितले.
या प्रयोगाचं. त्यानंतर रहीमचा मागच्या वर्षी नंबर आलेला, त्यानं काय बनवलेलं तर आजच्या काळामध्ये लहान मुलं बघा मोबाईल घेऊन बसतात. तुमच्या घरी लहान मुलं छोटी छोटी 2-4 वर्षाची मोबाईल दिल्याशिवाय खात नाहीत, काहीच करत नाहीत ती मोबाईलशिवाय. मग त्यांच्या डोळ्यांना त्यांचे सगळे नाजूक असतात अवयव आणि त्यांना इजा होऊ शकते डोळ्यांना वगैरे. म्हणून त्यानं त्याच्यासाठी मोबाईलचा स्क्रीन मोठा होऊन त्या मुलाला कसं दिसेल जेणेकरून ते रेस मोबाईलचे त्याच्या डोळ्यामध्ये जाणार नाहीत आणि त्याच्या डोळ्याला काही त्रास होणार नाही, असं त्यानं रहीमनं स्क्रीन मोबाईलची मोठं दिसावं यासाठी एक इन्स्ट्रुमेंट बनवलं होतं. तर तुमच्यातलीच मुलं जर हे प्रयोग करू शकतात तर तुम्ही तसा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण सगळे इथं विज्ञान दिन साजरा करत आहोत. गेले 3 दिवस माझं ट्रेनिंग चालू असल्यामुळं नवीन शैक्षणिक धोरण येते आणि त्याचं ट्रेनिंग चालू असल्यामुळं मला जास्त तयारी करता घेऊन म्हणजे आज तुमच्याकडून घेता आलं नाही. पण आपण ज्या दिवशी पेपर नसेल 12वीचा 10 तारीख असेल किंवा 9 असेल त्या दिवशी आपण विज्ञानासाठी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेऊया, जेणेकरून तुमच्या अकॅडमिक म्हणजे तुमच्या पुस्तकातलेच विज्ञानच्या पुस्तकातले छोटे छोटे प्रश्न काढून त्याच्यावर तुमची टेस्ट असेल म्हणजे प्रश्नमंजुषा असेल, त्यामध्ये तुमचे बक्षिसं वगैरे तुम्हाला देऊया. तर आजपासून तुम्ही त्याही तयारीला लागा की विज्ञानच्या अगदी पहिल्या लेसनपासून आपल्या आता 17-18 लेसन जवळजवळ सगळ्या वर्गाचे झालेले आहेत. तर तिथंपर्यंतचा तुम्ही अभ्यास करायचा. चौकटीत दिलेलं महत्त्वाचं माहीत आहे का तुम्हाला, चला करून पाहू, जरा डोकावू असे प्रश्न आहेत ते तुम्ही सगळ्यांनी करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये प्रश्नमंजुषेमध्ये ज्या मुलांचा नंबर येईल ना त्यांना बक्षिसं तर मिळतीलच, पण त्यानिमित्तानं तुमची वार्षिक परीक्षेचीही तयारी होईल, प्लस प्रश्नमंजुषेचा आनंद तुम्हाला घेता येईल. खूप छान असते आपल्याकडे प्रश्नमंजुषा. मागे जे जुनी विद्यार्थी होते त्यांना माहीत आहे आपण कसं घेत होते आणि बराच त्यामुळे अभ्यासही होतो. तर हे तुमच्यासाठी एक कार्य असेल की प्रश्नमंजुषेची तयारी तुम्ही आजपासूनच चालू करा. आणि आपण सर्वजण आज इथं विज्ञान दिनानिमित्त सर्वजण उपस्थित राहिला. मी जे सांगितलं ते बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. विज्ञान दिनाचं शास्त्रज्ञ कसं व्हावं किंवा आपण त्या दृष्टीनं कसा विचार करावं हे थोडक्यात मी तुम्हाला आज सांगितलंय. तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.